नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. खरंच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शेतीचा सातबारा उतारा वेळेवर मिळत नाही का? सातबारा काढताना जास्त पैसे खर्च करावे लागतात का? सातबाराविषयी या आणि अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहेत. एका मिनिटात घर बसल्या आपल्या शेतीचा सातबारा कसा काढायचा याची पूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला अतिशय सोप्या आणि सविस्तर भाषेमध्ये या ठिकाणी सांगणार आहे. आणि मित्रांनो, ही डिजिटल काढलेली सातबारा तुम्हाला कुठेही वापरता येते. यावर कोणत्याही सही शिक्क्याची सुद्धा आवश्यकता नसते. यावर डिजिटल साईन असते. मग ही सातबारा तुम्ही खरेदी विक्री करता वापरा, कोर्टामध्ये वापरा, विविध योजना करता वापरा, सर्वांसाठी चालते. यामुळे तुम्हाला आता तलाठी कार्यालयात जायचे काम राहिलेले नाही. तुमचा आता यापुढे वेळ सुद्धा वाचणार आहे आणि पैसा सुद्धा वाचणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, शिका एकदम फ्री. निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही व्हिडिओ पाहायची आवश्यकता पडणार नाही. पण एक विनंती आहे मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मग चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता लगेच सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला जायचे आहे गुगलवर आणि गुगलवर या ठिकाणी टाईप करायचं आहे डिजिटल सातबारा. डिजिटल सातबारा या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता, एकदम सुरुवातीलाच महाभूमी डिजिटल सातबारा नावाची साईट आहे. त्या साईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. किंवा मित्रांनो, ही लिंक तुम्हाला मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता. या ठिकाणी मित्रांनो पहा, आपण या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर हे पेज ओपन झालेलं आहे. महाराष्ट्र शासन महसूल विभाग आपला सातबारा या पेजवरून आपल्याला या ठिकाणी सातबारा डाउनलोड करायचे आहे. मित्रांनो, या पेजच्या डाव्या बाजूला पाहता आपण लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिसत आहे आणि कॅप्चा दिसत आहे. काही मित्रांनी या अगोदरच रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्यांच्याकरता लॉग इन आयडी आणि पासवर्ड त्यांच्याकडे असेल तर ते या ठिकाणी लॉग इन आयडी आणि पासवर्ड तसेच कॅप्चा टाकून या ठिकाणी लॉग इन बटनवर क्लिक करू शकतात. परंतु मी आज पूर्ण प्रक्रिया सांगणार आहे. त्यामुळे जे कोणी नवीन असतील त्यांना रजिस्ट्रेशन करण्यापासून ते सातबारा डाउनलोड करेपर्यंत ही पूर्ण प्रक्रिया सविस्तर आणि अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो मित्रो, परंतु तुमच्या मनातील एकही शंका या ठिकाणी राहणार नाही आणि तुम्ही घर बसल्या एका मिनिटात आपली सातबारा या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आपल्याकडे लॉग इन आयडी आणि पासवर्ड आता नाही असं गृहीत धरून आपण या ठिकाणी लॉग इनच्या खाली एक न्यू युजर रजिस्ट्रेशन हे बटन दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, न्यू युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 3 पार्ट दिसतील. त्याच्यातला पहिला नंबर आहे पर्सनल इन्फॉर्मेशन, दुसरा आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन आणि तिसरा आहे लॉग इन इन्फॉर्मेशन. या ठिकाणी अतिशय सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एकही या ठिकाणी स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला या ठिकाणी पुढे समजणार नाही की नेमकं काय करायचं ते. सर्वात अगोदर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फर्स्ट नेम आहे. फर्स्ट नेमच्या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव टाका. मिडल नेम या ठिकाणी तुमच्या वडिलाचं तुम्ही या ठिकाणी नाव टाका. लास्ट नेम या ठिकाणी तुमचं आडनाव तुम्ही टाका. त्यानंतर जेंडरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मेल आणि फिमेल असे 2 ऑप्शन येतात. त्या ठिकाणी मेल असेल तर मेल निवडा, फिमेल असेल तर फिमेल निवडा. त्यानंतर नॅशनल आपली इंडियन आहे, इंडियन निवडा. त्यानंतर मोबाईल नंबर हा टाकत असताना मित्रांनो अतिशय अचूक मोबाईल नंबर टाकायचा आहे, जेणेकरून आपल्याला यावर OTP प्राप्त होणार आहे. त्यामुळे मोबाईल नंबर जे काय आपला योग्य असेल तेच भरायचं आहे. त्यानंतर मित्रांनो ऑक्युपेशन, यामध्ये आपला व्यवसाय काय आहे हे या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. बिझनेस असेल तर बिझनेस, सर्व्हिस असेल किंवा सर्व्हिस, तर ऑदर असेल तर ऑदर, तिन्हीपैकी एक या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर समोरचा ऑप्शन आहे बघा ईमेल आयडी. त्यानंतर समोर आहे डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ ही मॅन्डेटरी आहे, आवश्यक आहे, ती टाकावीच लागणार आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हाताने भरायची आवश्यकता नाही, त्यावर फक्त क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता मे या मंथवर क्लिक केल्यानंतर तुमची जो काही जन्मतारखेचा महिना आहे तो या ठिकाणी तुम्ही निवडू शकता. त्यानंतर समोर आहे 2026 हे इसवी सनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे काही जन्म वर्ष असेल तो या ठिकाणी निवडू शकता.
आणि हे दोन्ही निवडल्याच्या नंतर मग खाली तुम्हाला त्या मंथ मधली त्या वर्षातली डेट या ठिकाणी निवडायची आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर ती डेट या ठिकाणी याप्रमाणे खालीलप्रमाणे येऊन जाईल. तर मित्रांनो, यानंतर खाली आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन. त्यामध्ये आहे पहिला फ्लॅट नंबर, जे काय आपला फ्लॅट नंबर असेल तो टाकायचा आहे, फ्लोअर नंबर, बिल्डिंग नेम, त्यानंतर पिनकोडचा ऑप्शन आहे बघा. त्या ठिकाणी आपला जे काही पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी फिलअप करायचा आहे. पिनकोड फिल केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक सिटी, एरिया, डिस्ट्रिक्ट आणि स्टेट येऊन जाईल. थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी पिनकोड टाकल्याच्या नंतर बाहेर क्लिक करायचं आहे. बाहेर क्लिक केलं की हे पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आणि स्टेट या ठिकाणी आले, ऑटोमॅटिक आलेलं आहे. आणि सिटी एरियावर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आता सिटी एरियावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमचं जे काही पोस्ट ऑफिस असेल जवळचं ते दाखवल. जे काय आपण पिनकोड टाकला त्या अनुषंगाने पोस्ट ऑफिस दाखवल, त्या पोस्ट ऑफिसवर आपण या ठिकाणी आपल्या क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिसरा टप्पा आहे लॉग इन इन्फॉर्मेशन. लॉग इन इन्फॉर्मेशनमध्ये आपण पहिल्या पेजवर पाहिलेलं आहे की लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं होतं. त्या दृष्टीनेच आपला लॉग इन आय डी कोणता असावा, या ठिकाणी आपण लॉग इन आय डी या ठिकाणी आपण तयार करायचा आहे. असा आपण लॉग इन आय डी तयार करा की जे आपल्या लक्षात राहील आणि जे सोपा असेल. त्यासमोर एक चेक अवेलेबिलिटी, एक हिरव्या कलरचं बटन आहे, तो क्लिक करायचा आहे. तर एक मिनिट मित्रांनो, मी आता माझी पर्सनल माहिती पूर्ण भरून नंतर आपण लॉग इन आय डीवर येऊया. आता माझा नवीन लॉग इन आय डी टाकून या ठिकाणी चेक करतो की या अगोदर तो कोणी घेतलेला आहे का. आपण लॉग इन आय डी टाकल्यानंतर या चेक अवेलेबिलिटी या बटनवर क्लिक करणार आहोत. पाहू शकता मित्रांनो, व्हेरीफाईड लॉग इन आय डी. या ठिकाणी मी जे आय डी टाकलेला आहे तो कोणालाही या अगोदर दिलेला नाही, त्याच्यामुळे मला आता पासवर्ड टाकण्यासाठी पुढचा ऑप्शन आलेला आहे. तुम्ही याचप्रमाणे टाका आणि जर या ठिकाणी दाखवलं नाही तर पुन्हा तुम्ही चेंज करून दुसरा लॉग इन आय डी टाका. चला तर मित्रांनो, मी या ठिकाणी माझा पासवर्ड टाकलेला आहे. आता याच्यानंतर सिलेक्ट सिक्रेट क्वेश्चनवर या ठिकाणी आपण जाऊयात. या ठिकाणी 5 क्वेश्चन आहेत, त्यापैकी जे सोपा क्वेश्चन आहे ते या ठिकाणी आपण घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला पासवर्ड विसरल्याच्या नंतर त्या क्वेश्चन आधारे आपल्याला पासवर्ड शोधण्यास सोपे जाईल. तर शेवटचा क्वेश्चन आहे बघा, सगळ्यात सोपा, व्हॉट इज युअर फादर्स मिडल नेम. हे मी घेणार आहे. चला तर मित्रांनो, यानंतर आपण आता जे काही क्वेश्चन सिलेक्ट केलेला आहे त्याचा आपल्याला आन्सर द्यायचा आहे. तुम्ही जे काही क्वेश्चन सिलेक्ट केला असेल त्याचा आन्सर तुम्ही या ठिकाणी द्या. मी जे क्वेश्चन सिलेक्ट केला होता त्याचा आन्सर मी या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा आपल्याला टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला एक ग्रीन कलरचं बटन दिसत आहे सबमिटचं, त्या सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर पासवर्ड तुमचा सेव्ह करून ठेवायचा असेल तर तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा तो टाकायची आवश्यकता पडणार नाही. या ठिकाणी मी सुद्धा माझा पासवर्ड सेव्ह करून ठेवणार आहे. लगेच पेजवर या ठिकाणी आलेलं आहे बघा, थँक्यू, रजिस्ट्रेशन कंप्लीट. म्हणजेच आपलं रजिस्ट्रेशन हे यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे. चला तर मित्रांनो, आपल्याला आता पहिल्या पेजवर जायचं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड त्या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. वर एक क्लिक हिअर या ठिकाणी एक बटन दिसत आहे बघा, त्या क्लिक हिअर या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. चला तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आता होम पेजवर आलेलो आहे, पहिल्या पेजवर आलेलो आहे, ज्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. जे काय आपण लॉग इन आय डी पासवर्ड तयार केलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा ऑप्शन दिसत आहे, तो कॅप्चा या ठिकाणी भरायचा आहे. कॅप्चा भरल्याच्या नंतर या ठिकाणी एक ग्रीन कलरचं लॉग इन नावाचं बटन दिसत आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे.
या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, आपण यशस्वीरित्या लॉग इन झालेलो आहेत. आणि या लॉग इन मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी मिळणार आहे ते थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. सुरुवातीला बघा या ठिकाणी 7/12 मिळणार आहे. त्याच्यानंतर 8 ई फेरफार, प्रॉपर्टी कार्ड, मिळकत पत्रिकेचे फेरफार, अशा जवळपास 5 प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. त्याचबरोबर त्याच्या खाली एक रिचार्ज अकाउंट, पेमेंट हिस्ट्री आणि पेमेंट स्टेटस नावाचे 3 ऑप्शन दिसत आहेत. आपल्याला 7/12 डाउनलोड करायचे असेल तर आपल्या अकाउंटमध्ये पैसे असणे आवश्यक आहे आणि अकाउंट आपल्याला रिचार्ज करायचं आहे. आपण जर अकाउंटमध्ये जर पैसे टाकले तरच आपल्याला 7/12 डाउनलोड करता येईल. त्याकरता आपल्याला 2 ऑप्शन या ठिकाणी आहेत. एक सुरुवातीला रिचार्ज अकाउंट दिसत आहे आणि त्या खाली स्क्रोल केल्याच्या नंतर एक शेवटला एक रिचार्ज अकाउंट, एक ग्रीन कलरचं बटन दिसत आहे. दोन्हीपैकी कोणत्याही बटनवर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी रिचार्ज करू शकता. मी वरच्या या ठिकाणी रिचार्ज अकाउंटवर क्लिक करतो. मित्रांनो, या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर एंटर अमाऊंटमध्ये तुम्हाला किती पैसे ॲड करायचे आहेत, तुम्हाला जे काही पैसे ॲड करायचे असतील 15, 20, 25, 30 जे काही ॲड करायचे असतील तर किमान 15 रुपये ॲड तुम्हाला करता येतील. जास्तीत जास्त 1000 रुपये ॲड करता येतील. या ठिकाणी मी 15 रुपये सुरुवातीला तुम्हाला ॲड करून दाखवतो. आणि या ठिकाणी 2 पेमेंट बँक आहेत, SBI आणि बँक ऑफ बडोदा. या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी बँकेचे पैसे ॲड करता येणार नाहीत. चला तर मित्रांनो, मी पे नाववर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी आपण पुढच्या प्रोसेसवर आलेलो आहे. या ठिकाणी यू हॅव सिलेक्टेड रिचार्ज ऑफ ₹15, कन्फर्म टू कंटिन्यू. या ठिकाणी खाली बॉक्स दिसत आहे, आय ॲक्सेप्टेड रिफंड पॉलिसी. या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आपल्याला. ब्लॉक्समध्ये क्लिक करायचं तर या ठिकाणी ग्रीन कलरचं कन्फर्म नावाचं बटन आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंटचे ऑप्शन या ठिकाणी दिसतील. तुम्ही या ठिकाणी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड याद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता. त्याचबरोबर खाली या ठिकाणी शेवटला UPI द्वारे सुद्धा पेमेंट करू शकता, ज्यामध्ये तुम्ही गुगल पे, फोनपे, पेटीएम, व्हॉट्सअप, भीम जे काही ॲप वापरत असाल त्या आधारे सुद्धा तुम्हाला पेमेंट करता येईल. ते अतिशय सोपे आहे. या ठिकाणी आपण UPI द्वारे पेमेंट करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर खाली एक UPI QR नावाचा ऑप्शन आहे, त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि खाली पे नाऊ या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो, आपण SBI ई पे स्कॅन UPI QR नावाचं या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी एक SBI ने QR कोड दिलेला आहे. तो QR कोड या ठिकाणी स्कॅन करून आपल्याला पेमेंट करायचं आहे. याकरता तुम्हाला जवळपास 5 मिनिटाचा कालावधी मिळतो. त्या 5 मिनिटाच्या मध्येच तुम्हाला या ठिकाणी QR कोड स्कॅन करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी दिसणाऱ्या QR कोडवर तुम्ही एखाद्या दुसऱ्या मोबाईलवरून तो स्कॅन करून पेमेंट करू शकता, किंवा याच मोबाईलमधून जर तुम्हाला QR कोड स्कॅन करायचा असेल तर या ठिकाणी याचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यावा लागेल. या ठिकाणी तुम्ही एक स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल या ठिकाणी मिनिमाइज करायचा आहे आणि या ठिकाणी जे काही आपल्याकडे ॲप असेल त्या ॲपमध्ये आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. ॲपवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक खाली ऑप्शन दिसत आहे, स्कॅन. आपण जे काही कुठेही गेल्याच्यानंतर पेमेंट करत असतो स्कॅन करून, त्या स्कॅनरवर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला अपलोड QR या नावाचं एक ऑप्शन येत आहे. त्या अपलोड QR या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, आपण या ठिकाणी एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे. त्या स्क्रीनशॉटवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. स्क्रीनशॉटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लगेच तुम्हाला हे बघा ₹15 तिकडून ऑप्शन या ठिकाणी मेसेज आलेला आहे. तो आपल्याला प्रोसीड टू पे या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. पे ₹15. या ठिकाणी तुमचा जे काही कोड असेल तो तुम्ही कोड टाकू शकता आणि पे या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही ₹15चं पेमेंट या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे आणि आपल्या अकाउंटला ₹15 त्या ठिकाणी ॲड झालेले आहेत. ते ॲड झालेत का नाही या ठिकाणी आपण पुन्हा त्या पेजवर आपण जाऊन या ठिकाणी आपण चेक करूयात. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आता पेमेंट केलेलं आहे आणि पेमेंट केल्याच्या नंतर ते आपल्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत का नाही या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे. आपण या ठिकाणी आपल्या मुख्य पेजवर आलेलो आहोत. पुन्हा एकदा आपलं लॉगिन ID या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. या ठिकाणी मी माझं लॉगिन ID टाकलेलं आहे. या ठिकाणी आता आपल्याला कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे.
मित्रांनो, कॅप्चा कोड टाकल्यानंतर खाली लॉग इन नावाचं बटन आहे, या लॉग इन बटनावर आपण आपला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, पुन्हा एकदा आपण या पेजवर आलेलो आहोत. या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्या अकाउंटवर पैसे जमा झाले की नाही. या ठिकाणी पहा मित्रांनो, अवेलेबल बॅलन्स 15 रुपीज, म्हणजेच आपण जे काही 15 रुपये जमा केलेले होते ते आपल्या खाती जमा झालेले आहेत. त्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी आपली 712 डाउनलोड करता येईल. पाहू शकता मित्रांनो, अवेलेबल बॅलन्स 15 रुपीज, 15 रुपये. चला तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता जिल्हा निवडा. या ठिकाणी आपल्याला जो काही जिल्हा आपला आहे तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. जिल्हा निवडावर क्लिक केल्यानंतर या जिल्ह्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल. यातून तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी थोडासा वेळ घेऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता त्या खाली आहे तालुका निवडा. जो काही आपला तालुका असेल तो तालुका या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली विलेज आहे, आपलं जे काही गाव आहे, ज्या गावाची 712 आपल्याला काढायची आहे तो गाव आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. गाव निवडल्याच्या नंतर या ठिकाणी सर्वे नंबर, गट क्रमांक शोधा आणि सर्वे नंबर, गट क्रमांक शोधा असे 2 ऑप्शन दिसत आहेत. सुरुवातीच्या या ठिकाणी बॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला जो काही सर्वे नंबर, गट नंबर असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी बाहेर क्लिक करायचं आहे किंवा खालच्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, जर तुमचे गावातील गट नंबर हे फक्त 1, 2, 3, 4 याचप्रमाणे असतील तर तुम्हाला खालच्या ऑप्शनमध्ये काहीही दाखवणार नाही. परंतु जर तुमच्या गावामधले सर्वे क्रमांक हे 1/2, 2/4 याप्रमाणे बट्टे पडलेले असतील तर त्या ठिकाणी खालच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला बट्टा दाखवेल. या ठिकाणी मी हा असाच एक गट निवडला आहे की जो तुम्हाला समजण्यासाठी सोपा जाईल. आणि या ठिकाणी पाहू शकता मी या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर मला 2 सर्वे नंबर दाखवते, 5 आणि 5/2. तर मी या ठिकाणी 5/2 माझा सर्वे नंबर आहे, या ठिकाणी मी तो निवडतो. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, आपण निवडल्यानंतर या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे, दिस 712 इज डिजिटल साइन ऑन 13/5/2026. म्हणजे जी काही आपण 712 काढतो ती 712 13/5/2026 पर्यंत अपडेट आहे असा मेसेज आलेला आहे. म्हणजेच आपली चालू 712 या ठिकाणी फक्त 10 दिवसाचा फरक आहे. म्हणजेच आपल्या कामासाठी उपयोगाकरता ती अपडेट आहे. त्यानंतर आपण यस डाउनलोड या ठिकाणी करायचं आहे. त्या ठिकाणी या पाहू शकता खाली मित्रांनो, 3 ऑप्शन तुम्हाला दाखवत आहेत. पीक पाहणी केलेल्या शेवटच्या 3 वर्षाचा डाटा, दुसरा आहे पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा आणि तिसरा आहे पीक पाहणी ऑनलाईनला आल्यापासून सर्व वर्षाचा डाटा. या तिन्ही ऑप्शनचं या ठिकाणी मी तुम्हाला खुलासा करून सांगतो की नेमके काय आहे याचं महत्त्व. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, आपण जे काही जर बँकेमध्ये कर्ज वगैरे काढत असेल किंवा कोर्टामध्ये एखाद्या वेळेस आपल्याला 3 वर्षाचा पीक पेरा आणा म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगतात. त्याकरता आपण जी काही 712 डाउनलोड करणार असो तर त्या ठिकाणी आपल्याला पीक पाहणी केलेल्या शेवटच्या 3 वर्षाचा डाटा यावर क्लिक करायचा आहे आणि आपल्याला 3 वर्षाच्या पीक पेऱ्यासहित ही 712 मिळून जाईल. पण आपल्याला जर 3 वर्षाच्या पेऱ्याचे 712ची जर आवश्यकता नसेल, जनरली आपल्याला कुठेही जर गेलो तर आपल्याला 1 वर्षाच्याच पेऱ्याची 712ची आवश्यकता असते, तर आपण हे मधलं ऑप्शन निवडू शकता, पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्ष. त्यानंतर शेवटचा आहे पीक पाहणी ऑनलाईनला आल्यापासून सर्व वर्षाचा डाटा. हा क्वचितच कधीतरी या ठिकाणी लागत असतो. जर एखाद्या वेळेस आपल्या 712मध्ये काही त्रुटी असेल, दुरुस्ती असेल तर तहसील कार्यालयात दाखल करण्यासाठी किंवा इतर कामासाठी तुम्हाला दाखल करण्यासाठी हा 712 लागू शकतो. ही ऑनलाईन झालेल्या या ठिकाणी पीक पाहणी ऑनलाईनला आल्यापासूनचा म्हणजेच जवळपास सन 2016-17 पासून ऑनलाईन आपल्या 712 डिजिटल साईन झालेल्या आहेत. म्हणजे 16-17 पासून तुम्हाला तो ई पीक पाहणी त्या 712वर येऊन जाईल आणि तेव्हापासूनची 712वर ई पीक पाहणीचा जे काही पेरा असेल तो 712वर तुम्हाला दिसेल. तो या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ती 712 मिळून जाईल. तर या ठिकाणी मी फक्त शेवटच्या पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा यावर क्लिक करतो. तर आपल्याला या ठिकाणी तिसरा ऑप्शन आहे, ते या तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, डाउनलोड. या ठिकाणी आपल्याला यस डाउनलोड करायचं आहे, तरच आपली 712 डाउनलोड होणार आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, डाउनलोड फाईल, फाईल नेम ऑलरेडी एक्झिट्स. या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव आलेलं आहे, डाउनलोड आलेलं आहे आणि या ठिकाणी डाउनलोड एक बटन आलेलं आहे. या डाउनलोड बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, अवेलेबल बॅलन्स 0 झालेले आहे. म्हणजे आपले 15 रुपये या ठिकाणी कमी झालेले आहेत, कपात झालेली आहेत आणि आपली 712 या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे. ती 712 या ठिकाणी आपण पाहू शकतो वरच्या स्क्रीनला या ठिकाणी मोबाईलच्या खाली करायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण 712 डाउनलोड झालेली आहे. या 712वर या ठिकाणी क्लिक करायचं.
या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी मी जे काही सातबारा डाउनलोड केली आहे ही सातबारा या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे आणि या ठिकाणी ग्रीन कलरची डिजिटल साईन सुद्धा आलेली आहे, म्हणजेच ही डिजिटल साईन असल्यामुळे ही सातबारा कुठेही चालणार आहे। तसेच मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी शासनाने एक नोट टाकलेली आहे की हा गाव नमुना 7 दिनांक 13/5/2026 रोजी डिजिटल स्वाक्षरित केला आहे व गाव नमुना क्रमांक 12 हा डेटा स्वयंप्रमाणित असल्यामुळे सातबारा अभिलेखावर कोणत्याही सही शिक्क्याची आवश्यकता नाही, हे या ठिकाणी ओळ टाकलेली आहे। त्यामुळे ही सातबारा कुठेही सही शिक्क्याशिवाय चालणार आहे। ही डिजिटल साईन सातबारा आहे, ग्रीन कलरचं या ठिकाणी टिक आलेलं आहे। या ठिकाणी पाहू शकता खाली मित्रांनो, शेवटला तुम्हाला आपण जे काही 1 वर्षाचा पेरा निवडलेला होता तो पेरा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। फक्त एकाच वर्षाचा पेरा आलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता फक्त मित्रांनो एकाच वर्षाचा पेरा आलेला आहे। आपण 1 वर्षाचा निवडल्यामुळे एकाच वर्षाचा पेरा आलेला आहे आणि ही सातबारा आता आपली डाउनलोड झालेली आहे। या ठिकाणाहून तुम्ही या ठिकाणी कुठेही शेअर करू शकता। या वरच्या मित्रांनो या ठिकाणी एक वरी 3 डॉट दिसत आहे, या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्क्रोल करायचं आणि खाली शेअर नावाचं एक ऑप्शन येत आहे। त्या शेअर नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपले ॲप्स दिसतील। या ॲप्समध्ये कुठेही व्हॉट्सअप दिसत नाही, त्याच्यामुळे एक समोर 3 डॉटचं एक पुन्हा एक ऑप्शन दिसत आहे आणि ते मोर या बटनवर आपला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बघा तुम्ही मित्रांनो, आपल्याला ऑप्शन आपल्या या ठिकाणी मित्रांनो बघू शकता आपल्याला व्हॉट्सअपचं या ठिकाणी ऑप्शन उपलब्ध झालेलं आहे। या व्हॉट्सअपवर आपल्याला क्लिक करायचं आहे। व्हॉट्सअपवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्याला ज्या कोणाला व्यक्तीला हे सातबारा पाठवायचे आहे त्या सातबारा आपल्याला ज्या कोणत्या व्यक्तीला ही सातबारा पाठवायचे त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे आणि त्या व्यक्तीच्या अकाउंटवर क्लिक केल्यानंतर सेंडवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो त्या व्यक्तीला ही सातबारा सेंड झालेली। चला तर मित्रांनो, तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून रजिस्ट्रेशन कसं करायचं तिथपासून ते सातबारा डाउनलोड करून शेअर करेपर्यंतचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला मित्रांनो, परंतु तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। आज तुमच्या मनामध्ये 101% कोणतीही शंका राहिली नसेल। चला तर मित्रांनो, हा होता आपल्या शेतकऱ्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा असा विषय, म्हणजेच आपली सातबारा आपण घर बसल्या फक्त 1 मिनिटात काढू शकता। आता तुम्हाला तलाठी कार्यालयात किंवा सेतू केंद्रावर जायची आवश्यकता नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा व चॅनलवर नवीन कोणी आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच आपण अतिशय महत्त्वाचे विषय आपल्याशी निगडीत असणारे विषय या ठिकाणी मी घेऊन येत असतो। चला तर मग पुन्हा भेटूया पुन्हा एकदा अशाच महत्त्वपूर्ण विषयासह एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।